पिझ्झा, बर्गर, फ्राईज, चिप्स तोंडाला पाणी सुटलं ना, अजिबात खाऊ नका. जंक फूड खाणाऱ्यांची स्मरणशक्ती 4 दिवसात कमी होते. त्यामुळे तुम्ही सारखं जंक फूड खात असाल किंवा मुलांच्या हातात स्नॅक म्हणून चिप्सचं पॅकेट असेल तर सावधान राहा. संशोधनात समोर आलंय की हाय फॅट डाएट किंवा जंक फूडमुळे मेंदूतील स्मरणशक्तीशी संबंधित न्यूरॉन्सला नुकसान होते. तब्येत पाणीच्या माध्यमातून अशा विविध माहितीपूर्ण रिसर्चची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे हे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलायना स्कूल ऑफ मेडिसिनने केलेलं हे संशोधन न्यूरॉन्स जर्नलमध्ये छापण्यात आलंय. संशोधकांच्या माहितीनुसार शॉर्ट टर्म साठी खाल्लेलं हाय फॅट डाएट जलद गतीने मेंदूला नुकसान पोहोचवू शकतं. रिसर्चमध्ये आढळून आलं की हाय फॅट डाएट खाल्ल्यामुळे मेंदूतील हिपोकॅम्पस मधील ब्रेन सेल्स अचानक खूप जास्त ऍक्टिव्ह होतात. हे मेंदूला साखर मिळणं बंद झाल्यामुळे होतं. काही दिवस जास्त चरबीयुक्त आहारामुळे अचानक सुरू झालेली ही ओव्हर ऍक्टिव्हिटी हिपोकॅम्पसच्या स्मरणशक्ती प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करते. यात ब्रेन सेल्समध्ये एनर्जी कंट्रोल करणाऱ्या एका प्रोटीनची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. संशोधकांना काय महत्वाचे मुद्दे आढळले? हाय फॅट डाएट खाल्ल्यानंतर 4 दिवसातच मेंदूतील ब्रेन सेल्स प्रचंड ओव्हर ऍक्टिव्ह झाले. फॅटी जंक फूड मेंदूला तात्काळ नुकसान पोहोचवतं, वजन वाढणं किंवा डायबिटीज होण्यापेक्षा आधी. युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलायना स्कूल ऑफ मेडिसिनच्या वेबसाईटवर संशोधनाच्या प्रमुख जुआन सॉंग सांगतात, डाएट आणि मेटाबॉलिझमचा ब्रेन हेल्थवर परिणाम होतो हे आम्हाला माहिती होतं. पण शॉर्ट टर्म हाय फॅट डाएटमुळे काही खास ब्रेन सेल्सवर परिणाम होतो हे संशोधनातून समोर येईल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. संशोधकांच्या माहितीनुसार हाय फॅट डाएटमुळे डिमेन्शिया आणि अल्झायमर्सचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असं संशोधकांचं मत आहे. रिसर्चर्सच्या माहितीनुसार हाय फॅट डाएटच्या सेवनानंतर इंटरमिटंट फास्टिंग केल्यास या ब्रेन सेल्स सामान्य होतात आणि स्मरणशक्तीचं कार्य देखील सुधारतं. अनेक संशोधनातून जंक फूडचा थेट संबंध आपल्या स्मरणशक्तीशी किंवा आपल्या मेमरीशी असल्याचं आढळून आलंय. जंक फूड आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाहीये. त्यामुळे तुम्ही किंवा मुलं जंक फूड रोज खात असतील तर मात्र लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तब्येत पाणी YouTube चॅनल सबस्क्राईब देखील करा.